Hailstorm which lashed large parts of Maharashtra during last week of February and first 2 weeks of March has left the farmer community helpless and with a lot of anger against the government. According to state government, rabi crops and fruits were destroyed in this unusual rain. Though it created havoc in across 28 districts out of 35, it caused most severe damage in Yavatmal and Buldana districts of Vidarbha, entire Marathwada region which comprises of 8 districts and Sangli and Solapur districts of western Maharashtra. The hailstorm destroyed nearly 30% of rabi crops spread over 1.78 million hectares and fruits and orchids spread over 1.4 lakh hectare. आणि मला 1.5 हेक्टर जमीन आहे आणि आज ती संपूर्णच नष्ट झालेली आहे. संपूर्ण शेतातलं नुकसान झाल्यामुळं काही पर्याय उरला नाही. आता आता अशा अवस्थेत आहे की काय करावं आणि काय वंचित. आता राजकारण होईल ती होईल, कुणाला तरी मत करायचं, पण ही झळ जी आहे ही शासनाच्या मदतीनं सुद्धा भरून निघेल असं मला नाही वाटत. कारण निसर्गाची कोप असल्यामुळं ही काय शासनानं किती देणार आहे, तर दिलं तरी ती किती दिवस पुरणार आहे काय. Maharashtra government announced a package of 4,000 crore rupees for affected farmers on 19th March. However, the compensation package came with a rider which has left the farmers even more frustrated with the government. The package provided different compensation for different types of farming. 10,000 rupees per hectare for dryland farming, 15,000 rupees per hectare for farmers with irrigated land, 25,000 rupees per hectare for farmers engaged in horticultural activities. Now this compensation was provided for only up to 2 hectares of land. कालच्या झालेल्या अवकाळी गारा पावसामुळं भयानक नुकसान झालेलं आहे. 70 ते 80% पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे आमच्या पिकाचं. त्याच्यामुळं आमचं जवळजवळ 8 ते 10 लाखाचं नुकसान माझं वैयक्तिक एकट्याचं झालेलं आहे. तर शासन फक्त आम्हाला कुठं 10,000 आणि 12,000 रुपये जर हेक्टरी मदत करणार असेल तर आमचं काही ते 5% किंवा 10% सुद्धा नुकसान भरपाई त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. आम्ही वीज बिल भरू शकत नाही. बँकेचं माझ्यावर 10 ते 12 लाख रुपये कर्ज आहे, ते बी मी भरू शकत नाही. आणि आज मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही. जर शासनानं आम्हाला योग्य मदत नाही दिली तर आम्ही आमचा पर्याय नंतर वेगळ्या आमच्या मताच्या ह्याच्यातून आम्ही दुसरा पर्याय निवडू शकतो. The hailstorm has not only affected the farmers but would also have political implications. Experts believe that the government's response is too little and too late. This will have a bearing on the outcome of the elections in the Marathwada region, which was worst hit by the hailstorm. आणि हा जो विषय झालाय हा नापीक कर्जबाजारीपणा, हात उसने पैसे, गेल्या वर्षीपासून पडलेला दुष्काळ आणि यंदाचे ते घेतलेले लोकांचे गेल्या वर्षी घेतलेले लोकांचे पैसे कसे परत फेडायचे या मानसिक तणावातून यांनी जो आत्महत्येचा प्रकार केला. याच्यामध्ये असं आहे की बऱ्याच वेळेस हात उसने पैसे एक मर्यादित पद्धतीत दिले जातात. काही ठिकाणी खाजगी सावकार पण असतात, त्यांच्या विरुद्ध कुठे काही कंप्लेंट करायची झाली तर त्यांचे राजकीय लागेबांधे असतात किंवा त्यांचे पोलीस स्टेशनशी हितसंबंध असतात. त्यामुळं सर्वसामान्य लोक ते तक्रारी करायला धजावत नाहीत. तक्रार करायला गेलं तर तिथंही काही दिलासा मिळाला जात नाही. Even all political parties are not on the same page with NCP and Congress on this. Aam Aadmi Party candidate Nandu Madhav says that the government should have consulted the farmers and experts before announcing the package. गाठभेटीबद्दल आमची भूमिका अशी होती की उचलली जीभ लावली टाळायला असं कुठल्याही पक्षाने करू नये. त्याच्यातले जे शेती तज्ज्ञ जे शेतकऱ्यांसाठी लढे देणारे 30-40 वर्ष आपले नेते आहेत त्यांच्याशी संवाद साधावा. तो संवाद साधल्यानंतर त्याच्यातनं जे काही निष्पन्न होणार आहे ते झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी स्वतः माझ्या इंडिव्हिज्युअल लेवलवर NGOशी आत्ता कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि नंदू माधव इथला आमचा एक उमेदवार NGOकडले किमान एका खेड्यामध्ये 50 लोकांना ज्यांना जे असे आहेत की त्यांच्यावर उपासमारच होता त्यांना 4 कोंबड्या आणि 1 बकरी देता येईल का, अशा पद्धतीचे प्रपोजल्स मी त्यांच्याकडे मांडलेले आहेत. ते त्यांना द्या की जेणेकरून आजचा उदरनिर्वाह त्यांना करता येईल, लढ्यासाठी त्यांना उभं राहता येईल. त्यांना बियाणं जे काही सबसिडीज मिळायच्या, जे काही कर्ज माफ करायचे ते गव्हर्नमेंट त्यांच्या डिस्कशन. पण आज उद्या साला त्यांच्या भुकेचा प्रश्न जो आहे, अंड आणि दूध हे त्यांच्या घरात जर असेल तर ते खाऊ तरी शकतील, विकून काहीतरी डाळ तरी आणू शकतील. अशा पद्धतीने मी प्रयत्न करतो आहे.
Amidst of claims and counterclaims of political parties, Archana Kulkarni, widow of a farmer Anil Kulkarni from Alani village who committed suicide on 17th March, is waiting for government's compensation package and worried about how to complete education of her two children. Not only this, but her own future is in dark as she doesn't even have a source of income now. ह्या जिल्ह्यातली जर परिस्थिती पाहिली तर महिलांसाठी असा काही मोठा उद्योग नाही आहे आणि हाच प्रश्न ह्याच कुटुंबाचा असं नाही तर बऱ्याच ह्या जिल्ह्यातल्या विधवा परित्यक्त्या घटस्फोटित महिला आहेत त्या महिलांना रोजगाराची संधी मिळायला पाहिजे एखादा उद्योग चांगल्या पद्धतीचा उभा पाहिजे आणि तो ती महिला कुठल्या चळवळीशी कुठल्या जातीशी कुठल्या पक्षाशी हे न पाहता ज्या बाईला खऱ्या अर्थानं कामाची गरज आहे ज्या महिलेला त्या महिलेला ते काम मिळालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून राजकीय हितसंबंध बघूनच त्या बचत गटाला प्राधान्य दिलं जातं. माझी कळकळीची अशी विनंती आहे की सर्व जे बाकीचे राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून विषय बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं ज्याला कामाची गरज आहे त्या लोकांना काम मिळावं आणि अशा पद्धतीचं काम एखादं वसवाच्या स्तरावर आवश्यक आहे. The hailstorm not only destroyed lives of farmers but has also altered the political big picture. The results of the upcoming Lok Sabha elections could have significant implications for decades-old political alliances in Maharashtra.